गुड मॉर्निंग ट्रेडर्स. डेट आहे 25 जून 2024. आजच्या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. करंटली टाइम जर बघितलं तर 8:51 झालेले आहेत. मार्केटला ओपन होण्यासाठी थोडासा वेळ अजून बाकी आहे. त्याच्या अगोदर बँक निफ्टीचे चार्ट होते, आपण लेवल्स वगैरे सर्व ड्रॉ करून ठेवलेले आहे. ठीक आहे, व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केलं नसतं व्हिडिओ लाईक करू शकता. आणि ट्रेडिंगच्या रिलेटेड जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून डेफिनेटली सांगू शकता. मी त्याच्यावरती पर्सनल रिप्लाय देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. ठीक आहे, आता करंटली टाइम 8:51 झालेले आहेत. मार्केटला ओपन होण्याचा वेट करूया. ओपन झाल्यानंतर आपण चांगला सेटअप फाइंड करूया आणि त्याच्यानंतर मी काय करेन तुमच्यासोबत शेअर करेन किंवा तुम्हाला अपडेट करेन. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 9:29 झालेले आहेत. बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक फ्लॅट ओपनिंग पाहायला भेटली आणि फ्लॅट ओपनिंग नंतर एक चांगली बुलिश मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटते. आता करंटली बँक निफ्टीची सिच्युएशन जर पाहायला गेलो तर बँक निफ्टी आता करंटली त्याच्या रेजिस्टन्स लेवल आपल्याला ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटतं. या लेवलला बाईंग करणं पण रिस्की राहू शकतं आणि या लेवलला सेलिंग करणं सुद्धा आपल्याला काय राहू शकतं, रिस्की राहू शकतं. बाईंग करणं का रिस्की राहू शकतं, जर मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट जर आली तर या लेवल आपला एसएल आपला हिट होऊ शकतो. आणि सेलिंग करणं ओव्हरऑल मार्केटचा बिगर टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर मार्केट बुलिश झोन मध्ये ट्रेड करत आहे. त्यासाठी या लेवलला सेल करणं थोडंफार आपल्यासाठी काय राहू शकतं, रिस्की राहू शकतं. ठीक आहे, त्यासाठी सिंपल आपण एक राईट ऑपॉर्च्युनिटी, एक राईट एंट्रीचा वेट करणार आहे. एंट्री भेटल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करतो. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 9:38 झालेले आहेत. मी बँक निफ्टीमध्ये थोडासा एक रिस्की ट्रेड बनवलेला आहे. या लेवलला तुम्ही ऑब्झर्व करू शकता. या लेवलला बँक निफ्टी मी 51,600 रुपयाचा मी काय केलेला आहे, या लेवलला एक स्ट्रॅडल बिल्ड केला आहे. ठीक, याचा प्रीमियम तुम्ही तर पाहू शकता. जो आपण 51,600 वाला जो कॉल ऑप्शन जो शॉर्ट केलेला आहे त्याचा प्रीमियम आहे 427 रुपये. आणि जो आपण खालच्या साईडला जो 51,600चा पुट ऑप्शन जो शॉर्ट केलेला आहे त्याचा प्रीमियम आहे 170 रुपयाच्या आसपास आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, हा थोडासा रिस्की ट्रेड राहू शकतो आणि याच्यामध्ये जी आपली रिस्क असणार आहे ते रिस्क सुद्धा आपली काय असणार आहे, हायर लेवल असणार आहे. याच्यामध्ये आपली जी रेग्युलर रिस्क असते त्याच्यापेक्षा थोडीशी रिस्क आपण काय करणार आहे, याच्यामध्ये जास्त घेणार आहे. ठीक आहे, लेट्स आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटते. ओके ट्रेडर्स, फायनली या ट्रेडमध्ये आपला एसएल हिट झालेला आहे. इथे तुम्ही नोटीस करू शकता या ट्रेडमध्ये साधारणपणे आपण 5,964 रुपयाचं काय केलेलं आहे, या लेवलला लॉस बुक केलेला आहे. ठीक आहे, मगाशीच मी तुम्हाला जस्ट काही वेळापूर्वी सांगितलेलं होतं की या लेवलला आपण रेजिस्टन्स लेवल आपण सेल करणं थोडंफार रिस्की राहू शकतो. आता बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये हा पण क्वेश्चन येईल की जर एवढं रिस्की वाटत होतं मग तरी पण तुम्ही का सेल केलं. तर या लेवलला तुम्ही ऑब्झर्व करू शकता की बँक निफ्टी डाऊन साइड पासून ऑलरेडी चांगली पद्धतीने रेजिस्टन्स पर्यंत आपल्याला मूव दाखवलेला होता. कधी पण
डायरेक्टली येऊन जेव्हा असा ब्रेकआउट काही होत नाही, ब्रेकआउट होत नाही. ठीक आहे, माझी सिंपल एक्सपेक्टेशन काय होती की हा ब्रेकआउट देण्या अगोदर एक चांगले रिट्रेसमेंट देईल आणि रिट्रेसमेंट साधारणपणे 51,700च्या झोन पर्यंत माझी रिट्रेसमेंट येईल. ह्या एक्सपेक्टेशननुसार मी काय केलं होतं, 51,700चा मी काय केला होता, स्ट्रॅडल एक सेल केलेला होता. आता या लेवलला काय झालं, बँक निफ्टीने रिट्रेसमेंट तर दाखवली, बट एवढी रिट्रेसमेंट दाखवली आणि बँक निफ्टीने काय केलं, आपल्या लेवलपासून वरच्या लेवलपासूनच बँक निफ्टीने एक रिव्हर्सल दाखवला आणि हा जो स्पाइक आपल्याला पाहायला भेटतो, या स्पाइक्स मध्ये आपल्याला एसएल हिट झालेला आहे. ठीक आहे, याच्यातून एक गोष्ट आपल्याला ऑब्झर्व करायला भेटते की जेव्हा जेव्हा आपण ट्रेंडच्या अपोजिट साईडला जाऊन ट्रेड करत आहे तेव्हा तेव्हा आपल्याला एसएल घ्यावा लागत आहे किंवा त्या प्रत्येक ट्रेडमध्ये आपला एसएल हिट होत आहे. जेव्हा मार्केट बुलिश साईडला असतं, ठीक आहे, जेव्हा कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट बुलिश साईडला असतं, ठीक आहे, याच्यातून मला पण एक गोष्ट शिकायला भेटलेली आहे, तुम्ही पण या सर्व गोष्टी नोटीस करून ठेवणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुमची ट्रेडिंग काय होईल, इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जेव्हा मार्केट बुलिश साईडला असेल ना तेव्हा आपण काय करू शकतो, एखादा सपोर्ट झोन वरती अग्रेसिव्हली काय करू शकतो, पुट शॉर्ट करू शकतो. पण जर मार्केट बुलिश असेल आणि रेजिस्टन्स वरती जर मार्केट ट्रेड करत असेल तर त्या रेजिस्टन्स वरती कॉल शॉर्ट करणं, ठीक आहे, या लेवलला रेजिस्टन्स वरती कॉल शॉर्ट करणं हे थोडंफार बाईट रिस्की राहू शकतं. त्यासाठी सिंपलचं काय करू शकतो आपण, एक जेव्हा मार्केट बुलिश असेल तेव्हा बाय ऑन डिप सपोर्ट वरती करू शकतो आणि जेव्हा मार्केट बेरिश असेल तेव्हा रेजिस्टन्स वरती अग्रेसिव्हली आपण काय करू शकतो, सेल करू शकतो. आजच्या दिवसामध्ये हा एकच ट्रेड असणार आहे, याच्यानंतर आपण कोणताही ट्रेड करणार नाही. ठीक आहे, आजची जी आपली 5,000ची रिस्क होती त्या रिस्कपेक्षा ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, 900 रुपयाचा लॉस आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. ठीक आहे, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.